श्री गणेशाय नमः। गोरक्ष जालंधर चर्पटाश्चाडभंगकानिपमच्छिन्दराद्याः चौरंगी रेवाणक भत्री संज्ञा भूम्या बभूवर्नवना सिद्धः। श्री गुरुदेव दत्त। अध्याय 27। श्री गणेशाय नमः। जय जयाजी जगद्द्वारा विश्वव्यापका विश्वंभरा जग सृजित्या करुणाकरा दिगंबरा आदिपुरुषा पूर्ण ब्रह्म सनातना पंढरी अधीशा रुक्मिणी रमणा पुढे ग्रंथ रचना महिमाना बोलविका महाराजा मागिले अध्यायी निरूपण भर्तरी आणि दुजा विक्रम प्रेम सागरी भक्ती प्रेम उभय सरिता लोटल्या मग ते उभयता एक दुर्गी ग्राम रक्षती एक प्रसंगी तो एके दिवशी शुभमार्गी दैव उदया पातले मोक्षपुर्या अस्ति सप्तम तयातील ते अवंतिका ग्राम तेथील रूपती नरेंद्रोत्तम शुभ विक्रम विराजे त्या जठरीती सूक्ष्मवेली सकदेही संचार पावली पावली परिभवे परतली संभवतो न ये सांगावया ऐसी कन्या असे उदरी तीही धाकटी बरवंटावरी की लवणाब्दीची लहरी मदनबाई शोभतसे नामजियेचे सुमेधावती तीक्ष्ण बुद्धी असे योती परी चंद्रकला नक्षत्र ज्योती सांग स्वरूपी मिरवितसे तव कोणे एके दिवशी बसली होती रायापाशी राये परमलालनेसी अंकावरी घेतली परम सौंदर्य मुखमंडन राये कवळुनी घेतले चुंबन उपरी कल्पने वेधले मन वराविषयी रायाचे मग सुमती मंत्री पाचारुनी बोलता झाला शुभ विक्रम वाणी म्हणे सुमेधावती मम नंदिनी उपवरती दिसतसे तरी तुके स्वामित्वपण पुरुष योजावा दिव्यरत्न यावरी मंत्री बोले वचन राज उक्ती ऐकुनिया म्हणे महाराजा सूरत योग जरा व्यापक सर्वांग ऐसिया काही विषय रंग सरसावला तुम्हा ते उदरी नाही वंश संतती जरा व्यापली शरीराप्रती तरी कामना एक वेधली चित्ती सुमेधावती कडुनिया तरी स्व आत्मज लावण्य राशी दावितो पहा जयावरासी त्या ते स्थापुनी राज्यासनासी करावे सूरत वैभवाते मग तो वर जामात सूत उभयपडी या जगात मिरवुनी जरे ते सकळहित संगोपील तुम्हासी तरी ऐसे मम वचन सिद्धार्थ करा आपले मन तरी सूत द्यावा कन्या देऊन पुढीलिया सुखाते ऐसे मंत्री बोलता वचन मान तुकावे शुभ विक्रम म्हणे अवश्य ऐसेची करणे योजिलिया अर्थाते तरी प्राज्ञिक एक यात गोष्ट सुचली आहे माते आधी योजुनी अधिकाराते वरी जामात मानवावा तरी प्राज्ञिक करावे ऐसे समारंभी गज शुंडेस माळ व पुनी राज्यासनास स्वामित्वपणी मिरवावे मग तो सहज ईश्वरी सत्ते लोकात मिरवेल महीपती कन्या अर्पुनी उपरांती सर्व सुखा ओपावे ऐसे बोलता शुभ विक्रम गुप्ती तेची मानले मंत्रिका प्रती मग शुभ शाळा मंडप क्षिती महोत्सव मांडिला पाहुनी दीन सुदीन मास उभारिले मंडपास गुड्या तोरणे पताकास राजसदन शोभले वस्त्राभरणी कनक कोंदणी भूमी मिरवला कुंजर रत्ने दिव्य माळा शुंडी ओपुनी नगरा माझारी संचरला मागे मंत्री मानव विप्रा सहित चक्षु दीक्षा करी नूपनाथ तो दिव्य कुंजर घेऊनी माळे ते नगरा माझी संचरला आधी सभा मंडपाचे जन दिग्गजे सर्व अवलोकुन उपरी नगरा माझी गमन करिता झाला कुंजर तो मग सकळ ग्रामीचे ग्रामजन पाहती ठाई ठाई उभे राहून तो ग्राम शोधित दुर्गी येऊन विक्रमाते विलोकी गज येऊनी दुर्गा निकट उभा राहे न चाले वाट
तो दुर्गी विक्रमासह अष्ट सेवाधारी असती की गज खुंटता पाहे गुप्ती खाली पाचारी अष्टांप्रती एका मागे एक उतरती दुर्ग पायऱ्या विशाल तो सर्वामागुनी उतरता विक्रम गज आनंदोनी धावे सप्रेम कुसुममाळा ग्रीवे लावून शुंडा दंडे ओपिली माळा ग्रीवे उपिता गज वाद्ये वाजती झाले चोज गज स्कंदी वाहुनी राज शृंगार मंडपी आणला मग ओपुनिया कनकासान निकट राये मंत्री बैसबून परिसहज चर्चा जाती लागून कुल्हाळ शब्द निघाला तेणे करुणी राव चित्ती काहीसा झाला साशंकित मग मंत्रिका देऊनी एकांती कुल्हाळ शब्द दर्शवी म्हणे योजिल्या अर्थाप्रती भिन्न अर्पाया सुमेधावती आम्हा क्षत्रिया कुल्हाळ जाती वर्ण भिन्न दिसतो हा ऐसे बोलता शुभ विक्रम राव मंत्री ही व्यापला संशय भावे परितो सर्वज्ञ शोधार्णव राव घेऊनी वैवटला सवे घेऊनी मंडप ग्रामाबाहेर त्या अष्टशोभत्या बोलावूनी बाहेर निकट बैसवणी जाती विचार पुस्ता झाला तयांसी ते म्हणती नेणो कोण जाती कुल्हाळ म्हणते विक्रमाप्रती परी याचा शोध कुल्हाळ जाती कवणा लागी पुसावा मग तो मंत्री परस्परे कमठा पाचारुनी वागुत्तरे एकांती नेऊनी परम आदरे जाती वृत्तांत पुसतसे तो कमठ मुळापासूनी सांगता झाला विक्रम कथन माता क्षत्रिय कुळी सत्यवर्मा मिथुळा पतीची कन्यका या उपरी पिता सुरोचन दर्शवी स्वर्गीचे गंधर्व रत्न ऐसे ऐकता वर्तमान मंत्री तोष मानतो तसे मग कमठासी नेऊन राया समोर तेथेही वदविले वागुत्तर रावही ऐकुनी ते उत्तर परमचित्ती तोषला तोषुरी मंत्रिका पुन्हा बोलत मंत्री म्हणे कमठ घेऊनी आता मीच जातो मिथुळा राज्यात तरी पाचारण पाठवा सत्यवर्म्याते अवश्य म्हणे शुभ विक्रम वृत्ती बोलविला झाला मंत्रिका प्रती मग कमठ आणि मंत्री सुमती मिथुळे लागी पातले राये सत्यवर्मे ऐकून सदनी नेले गौरवून मग कमठ मंत्री सत्यवर्मा एकांतासी बैसले ते एकांती कमठ विचार सांगता झाला सविस्तर की सत्यवतीचे उदेले जठर विक्रम फळ मिळवले तरी आता दैवे करून पौत्राला भले राजचिन्ह तरी संशय द्रुमा आपण चालून मुळापासून कुडावा ऐसी सांगुनी सकळ कथा योगक्षेमाची सांगितली वार्ता स्वर्गवास गंधर्व जामाता झाल्यासह कथियेले राये कोणी सकळ विस्तार चित्त सरिते आनंदपूर दाटोनी पृतने सह संभार शुभ विक्रम संगमी मिळाला भेटूनी सत्यवती ते सकळ पुसुनी वृत्तांताते मग शुभ विक्रम रायाचे चित्ती अंती पांग फेटला या उपरी सुघोष मेळी विक्रम अभिषेकिला राज्य नव्हाळी मग राज्यपदी तय काळी बैसविला महाराजा छत्र चामरे माथा मिरवती ते राजासनी विक्रम नुकती गही वरोनी तोषविला प्रजाप्रती याचका धन वाटिले ऐसा समारंभ झालिया पाठी मग सुमेधा अर्पिली गोरटी तोही आनंदमही पाठी मंगलाचा मिरवला या परी सत्यवर्म परम संस्काराचा आनंद घेऊन आपले राज विक्रमा देऊन उचित आनंद संपादित सत्यवती उदराचे रत्न राज्य ओपिले ते आंदण उभय राज्ये सार्वभौम विक्रम वृत्ती मिरवला असो ऐसा वहिवाट करून निघता झाला सत्यवर्म येरी केळे राव विक्रम भरतरी ते ओपी युवराजा मग उभय बंधू समाधानी राज्य करती अवंतिका स्थानी तो सुमती मंत्रिका एके दिनी अर्थ एक सुचला की आपली कन्या पिंगला देऊ राया भरतरीला मग विक्रमापुसणी सोहळा शोधिली तिथी लग्नाची परी तेथे विक्षेप आला अवचिता
कुंटाळ मिळाला रजक तत्वता, मंत्रिका राटुनी सांगे वार्ता, शोध करा जातीचा. ऐसे बोलता रजक त्याते, पुन्हा बोलाविले कमठ कुल्हाळाते. त्याते पुसता सविस्तर ते, कुल्हाळ म्हणे सूत नाही. मग सत्यवती ते विचारित, भरतरी तुमचा कैसा सुत. तीही म्हणे उदर व्यक्त, भरतरी नव्हे माझा की. ऐसी ऐकुणी त्याची उक्ती, विक्रमा विचारी मंत्री सुमती. तोही म्हणे नेणो जाती, बंधू मानिला भावार्थे. ऐसे बोलता राव विक्रम, संशयी पडला मंत्री सुगम. मग भरतरीस पुसता झाला वर्मा, रांजळ सांगे भरतरी. मित्रावरुणी रेतापासून, वनांतरी वाढलो हरिणीपासून. भाट संगती व्यवसायी आदी करून, सकळ कथन निरूपिले. परी मंत्रिका न पडे विश्वास, चित्ती म्हणे स्वकार्यास. ऐसे भाषण करतसे विशेष, सत्य केवी मानावे. तरी आता सो कैसे हा म्हणवितो मित्र पितामहास. तरी याचे हस्ते मित्रावरुणेस, कार्या लागी पाचारावे. ऐसे मंत्री चित्ती योजून, म्हणे तुमचा पिता मित्रावरुणे. तरी स्वमंगला ते बोलावुनी, आम्हा दृष्टी दाखवा. भरतरी असे तुमची माता, तरी ती झाली विगलिता. परी लग्न विधी ते आपला पिता, 16 घेऊनी पाचारा. ऐसे बोलता मंत्री त्याते, म्हणे अघटित काय याते. मग उभा राहुनी अंगणाते, ऊर्ध्व दृष्टी करीतसे. म्हणे मित्रावरुणी ममताता, हा देह असेल तवरेता. तरी मज बाळाची धरुणी आस्था, मंगलासी येई का. ऐसे बोलुनी दीर्घवाणी, ध्यान करतसे आपले मनी. हे जाणवले अंतःकरणी, मित्रावरुणीच्या ते दवा. मग वात चक्री आगमन, अवंती नगरी स्वतः येऊन. बोलता झाला मंत्रिका लागून, शुभ विक्रम रायाच्या. म्हणे मंत्रिका सर्व सुमूर्ती, सकळ संशयाची सांडी भ्राती. मम सुता विवाहा प्रती, कन्यादान ओपिका. म्हणशील जरी मंगळानिक, वराचा सिद्धा सावा जनक. तरी पुष्पवृष्टी मंगळ घोष, सुरवरा हाती करवीन. या उपरी राया विक्रमाच्या ताताने, सुरोचन गंधर्वा पाठविन येथे. सकळ संशय सांडुनी त्वरिते, सुखे द्यावी पिंगला. न्या जरी यावे मृत्यूभूमी, तरी दहातील बहुत प्राणी. तस्मात सकळ संशय सोडुनी, पिंगला अर्पी मम सुता. ऐसे तन्मुखीचे ऐकुनी वचन, परितोषले मंत्रिकाचे मन. सकळ संशयाते सांडून, लग्न सोहळा मांडिला. मग नेमिल्या तिथीस सीमांत पूजन, ते संधीत उतरला गंधर्व सुरोचन. स्वकांता सत्यवतीशी भेटून, विक्रमाते पाचारी. विक्रम येऊनी त्वरिता त्वरित, तात चरणी माथा ठेविता. मग बोलावुनी सुमंत्रिकाते, सुरोचनाते भेटवी. असो सुरोचन गंधर्वपती, दिव्य तेजे पाहुनी क्षिती. अति नम्र होऊनी चित्ते, निकट बैसे गंधर्वी. निकट बैसता सुरोचन, म्हणे सुमती तू दैव्यवान. प्रत्यक्ष ध्रुमी नारायण, सोयरा केला जामात. अरे भरतरी पुत्र अवतार दक्ष, मित्रावरुणीचा अवतार प्रत्यक्ष. तुवा जामात केला प्रत्यक्ष, सकळ देवा मिरवला. ऐसे बोलता सुरोचन, पुन्हा वंदिता झाला चरण. म्हणे मम भाग्य खरे उत्तम, सोयरे झाले देवकी. तरी मी एक अर्थार्थी, दैववान असे त्रिजगती. तरी चलावे मंडपाप्रती, करू सीमांत पूजना. अवश्य म्हणे सुरोचन, मानव वेशी मंडपी येऊन. समारंभे करती सीमांत पूजन, करुणी विधी ओळखिला. वधूवरा ते आशीर्वाद देता, कुसुमे वर्षती स्वर्गदेवता. अष्टके झालिया करतल हस्ता, टाळी पिटती आनंदे. मग नाना वाद्यांचा गजर, तेणे कोंदले सकळ अंबर. स्वर्गी गर्जती जय जयकार, सुरवर विमानी बैसुनिया. असो 5 दिवस उत्तम सोहळा, नाना रत्न रंगमाळा. सकळ तोषवोनी वराड पाळा, बोलविले सुमतीने. याचकासी अपार धन, राये बोलविले देऊन.
एक मास गंधर्व सुलोचन तया ठाई राहिला वरपिता मिरवला सुरोचन वरमाय सत्यवती रत्न असो सकळा पुत्र सोहळा मान सुमतीने ओपिला या परी एक मासाची अरुती सुरोचन तोषविला सह सत्यवती मग विचारुनी शुभ विक्रम रायाप्रती स्वस्थानासी पैगेला हेरीकडे अवंतिकेत दिवसेंदिवस लोटले बहुत पिंगला नामे स्वरूपवंत ऋतुकाळ पावली मग उभयता एकपणे सदा विचरती संतोष मने या उपरी भरतरीने लग्ने केली अमुप 12 शतकामिनी करुणा सदा विचरे भोगासनी परी मुख्यदारा पिंगला नामी पट्टराणी निर्वत जैसा नवलक्ष नक्षत्रात तेजे मिरवे नक्षत्रनाथ तेवी 12 शतात पिंगला नामे मिरवितसे असो युवराज्याच्या मंडणी भरतरी राणा मिरवे भूषणी परी तया समीप हिरकणी पिंगला मिरवे वैडूर्या की अर्का शोभवी लक्ष्मी किरण की धृती शर्करा दावी गोडपण तेवी भरतरी पिंगला रत्न स्वस्वरूपी मिरवितसे ऐसे उभयतांचे एक चित्त करी लोह मिळाले चुंबकात की कर्दम उदकाते कदा काळी सांडीना सभा मंडपी राया असता परी पिंगलेसी वसे सदा चित्ता राया सही न गमे तिथे पाहता घडोघडी पाहत असे पाहुनिया पिंगलेचे वदन मग राया सुचे कारभार पूर्ण जैसे अमलिया पूर्ण अमल सर्वदा पाहिजे तन्याय उभयताशी ऐक्य प्रीती वर्ते प्रपंचासी ऐसे लोटला बहुत दिवशी वय अर्धे पातले तो एके दिवशी पारधी लागून राव जात असे घोर विपिनी तो वरुणी पाहे मित्रावरुणी पुत्र चंद्र दृष्टीने पाहता विचारी मनात की वयवीराचे उदेले सूत एक अगस्ती दुसरा भर्तरीनाथ मृत्युभूमी कारणे परी त्यात अगस्तीने हित केले चपळपणाने स्वयंवरिले परी भर्तरीचे मन गुंतले राज्यवैभवा कारणे तरी अहिताचा विषय प्याला राजा भर्तरीसी गोड वाटला हिता लागे सर्वस्वी चुकला अचल पद तोची राया तरी हा विषय पदापासून कैसा सुटेल स्वबुद्धीने याचे हित याच कारणे प्राप्त कैसे होईल की नवनाथातील अवतार द्रुमी नारायण महाथोर परिवेष्टिला विषय तिमिर सुटेल कैसा कळेना मोह उपजुनी पोटी उतरता झाला मही तळवटी अनुसूयात्मजाची घेऊनी भेटी वर्तमान निवेदले म्हणे महाराजा योगद्रुमा काम वेदला आहे अम्मा तरी त्या कामाची सत्यभावना ऐकून घेई महाराजा तुम्ही विजय प्रतापध्वज मिरवला मही तेज पुंज तरी मिरवला ममात्मज मच्छिंद्र समभर्तरी तू राय पंथ मिरवून सशिष्य मिरवले जगात रत्न ते चित्ती मम नंदन प्रविष्ट करी याची जगी यावरी बोले अनुसूया सूत चिंता न करी भर्तरीनाथ माझे प्रसादे जाण सत्य जगा माझी मिरवेल परी कैसे रीती चिरंजीव शोभे महिवर्ती यावत मही तावत जती भर्तरीनाथ मिरवेल हे पूर्वीच भविष्योत्तर आहे समर्था मम गोचर विदले उत्तर केले वागुत्तर मम वचनी सर्वथा तरी आता संशयासी न राहावे आता स्वस्थ चित्त असावे मी यत्न करुणी भर्तरी राव नाथपंथी मिरवेन ऐसे बोलुनी अत्री नंदने बोलविला मित्रावरून आपण त्याची घडी कृपा करून भर्तरी पासी जात असे तो येरीकडे भर्तरी नुकती पारधी स्तव कानना प्रती मृग ये करता हिंडे निघुती नाना वने उपवनादी सवे सेना अपरिमित विपिनी विस्तारली कृतांतवत 14 लक्ष वाताकृत वाजी फिरवी विपिनी ते हेमदगटी शृंगारा सहित पाखरा झालरी शोभती मुक्त अलंकारे कोंदणी युक्त रत्न मिरवी नवविध तरी ते शृंगार म्हणावाचे की मोहर उजाळे नक्षत्राचे देवी रत्ने चमकपणाचे
भाव दाखविती नक्षत्रांचे पै. अहो हे होय न म्हणू वाचे, रत्न उदेले उदधी उदराचे. तेणे इंद्रा हर्षोनी नाचे, बंधू म्हणून शृंगारी. त्याची नीती एक लक्ष, दीन समान गज प्रत्यक्ष. विशाळ शुंडा दंड सुलभ, चंद्र तेज मिरवले परी कैसे भावे. इंदू समानले बंधू भावे, म्हणून सर्व पूर्ण स्वभावे. चमत्कार दावितसे त्याही दंती शुद्ध कोंदणी. चुडे मिरवती हाटक खाणी, त्यात हिरे नक्षत्रे आणुनी. इंदुराज मिरवितसे आणि स्वतः तोची मुक्ता संपत्ती. वरद बाळ ओपिल्या प्रती, झालरी अग्रगण्य निगुती. एक सारा अर्ची येल्या, चांदवे अंबारी कोंदणयुक्त. नवरत्नादी सगुण मुक्त, कळस तेजी लावणी आदित्य. म्हणती विसावा गैका आणि राया समान पंचशत. राजविनवणी प्रज्ञावंत, सरदार नामी भूषण भरित. मूर्ती जेवी गबस्तीच्या, तया माथा कनक चीर. सहज तेज छत्र चंद्राकार, त्याचा कळस दीप्तीवर. भानुतेज लाजतसे राया माथी अर्धशत. कनकांबरी हाटक व्यक्त, पाच मणिकी मणियुक्त. हेमे गुंफिल्या झालरी, ऐसिया छत्र कळस उद्देशी. वैडूर्य रत्ने जडिल्या राशी, पद्मरागे आदित्य मानसी. विरह करू म्हणतसे, विरह तरी के उता तरणी. व्यर्थ फिरतसे अंबर भ्रमणी, तरी वैडूर्य रत्नाच्या पंक्ती लागुनी. येऊन सुख भोगिका, वने विरहे उदास चित्ती. अस्ताचळी जाता गवस्ती, चतुर्थ प्रहरी श्निली वृत्ती. रत्नपंक्ती इच्छितसे असो आता विरह अर्क. म्हणे संपत्ती मिरवला मम बाळक. तेने तो अर्क पावनी सुख, अस्ताचळा मावळतसे. असो ऐशी भाषण स्थिती, अचाट विपिनी भरतरी नृप्ती. मृग्या करती वाताकृती, काननाथ हिंडुनिया. परी समया साला मास चैत्र, पुत्र चंद्रा पहावया मित्र. स्थिरावे तेणे रश्मी उलट यंत्र, काननाथ लखलखी. ते रश्मीचे तीव्रपण, चमू हळहळी तृषे करून. मग राव भरतरी मृगया सांडून, उदक शोधू धावत असे. रि पंच त्रय चतुर्थीत, कानन विरहित योजन शक. उदक न दिसे ऐसे भावित, कानन वृक्ष मिरवत असे. फार व्यापले तृषे करून, कोणी सोडू पाहती प्राण. कोणी हिंडोनी रानो रान, लवण जीवन पाहती. कोणी त्रासुनी पाला भक्षिती, कोणी लघुशंका सेविती. कोणी तरुचा सावली क्षिती, धरुनिया पडियेले. ऐसी पृतना आहाळपणी, व्यापली आहे तृषे करुनी. रावही तैसाची क्लेशे काननी, पाणी पाणी म्हणतसे. प्राण झाला कासावीस, हृदयी न साठवे श्वास श्वास. मुखी कोरड पडली विशेष, जीवा लोटू लागलीसे. ऐसे क्लेशाचे प्रकरणी, श्री दत्तात्रय काननी. गुप्त वेशे असोनी, राया मागे हिंडतसे. तो विपिनी मध्ये गोंगावत, काय करी अत्रिसुत. मावेचे सरोवर रचुनी तेथ, छंदे व्यक्त दाखवी. निर्मळपणी गंगाजळ, दाटोनी पात्र उचंबळे. कुमुदिनी विकास शीत घालुनी पाळे. नांदताती सभोवती, आणि त्या सरसी काठी. बहुफलित तरु दाटी, अनेक पक्षी मराळ कोटी. पंक्ती सरी दाटल्या, शीत छाया शीत जीवन. सरोवर मिरवले गहीवरपणे, ते तटी पर्ण कुटी करून. अत्री आत्मज मिरवला, तो येरीकडे नूपनाथ. क्लेशे हिंडता काननाथ, तो सरोवर ठाई. देखोनी अकस्मात एकटाची पातला. परम देखोनी गहीवरे जीवन, धाव घेतसे नृप छिद्रत्न. सरसी काठी जाऊन जीवन स्पर्शू टेकला. आता स्पर्शावे ओंजळात, तो तिकडून उठला त्रिसुत. प्रत्योदक करे कवळुनी हात, रायावरी धावला. अरे अरे वाचे म्हणून, म्हणे न स्वीकारी माझे जीवन.
तू कोणाचा आहेसी कोण आधी माते सांगे की येरी पावोनी भय देहाते भय दाटला नूपनाथ काही न बोले क्षितीत टकमका पाहत असे अवधूत म्हणे म्हणत असे कारे मौन धरुणी काही का न बोलसी वचन माता पिता गुरु कोण तव देही मिरवले माता पिता गुरु सहित सांगुनी करी उदक पानाते नातरी सेविता पावसी मृत्यू जीवन येथेची हेराया ऐसे म्हणून भर्तरीनाथ पदावरी लोटला त्वरित नमुनी जन्म कथे ते सहित अत्रिसुता सांगितले भर्तरी माता पात्र साठवणी पिता मिरवला मित्रावरुणी ऐसे प्रकरण दत्ता लागोनी मुळापासून सांगितले येरी म्हणे गुरु कोण भर्तरी म्हणे नाही अजून ऐसे कोणी अत्रिनंदन बोलता झाला तयासी म्हणे राया व्यवस्थित मिरवलासी या देहाते अद्यापि गुरु नाही तू ते भ्रष्ट बुद्धी मिरवसी तरी तू पूर्वीचा परम पापिष्ट म्हणून गुरु न मिळाला वरिष्ठ तरी आता क्रिया नष्ट स्पर्श न करी जळाते तुवा स्पर्श केलिया पाणी सकळ तात जाईले आठवणी निगुरुत्वाचा विटाळ मानुनी तोय त्रासा पावेल मग तोय आटल्या निगुती मग कोपाची पावक शेखी आसडोनी तव देहाप्रती भस्म करील क्षणार्धे ऐसे बोलता त्रिनंदन भर्तरी करतसे नमन म्हणे महाराजा तृषे प्राण जात आहे माझा की तरी आता अनुग्रह देऊन आपण वाचवा माझा प्राण दत्त म्हणे तवा अनुग्रहास मम मन द्यावया योग्य दिसेना अरे मम अनुग्रहासाठी शिववरी घातली मिठी तरी अनुग्रहाते पूर्ण कोटी तुझे पदरी दिसेना ऐसे भागले थोर नायक तरी ना तुडे अनुग्रह दौंदिक तो तेथे तू मशक अनुग्रह वांछसी भर्तरी म्हणे हे तो निश्चित परितृषेने होतो प्राणरहित तुम्ही कृपाळू परम संत दया क्षमा पाळिता जगाचे न साहे कीचकपण त्वरेची हरिता दैन्या कारण तरी माझा वाचवणी प्राण धर्म साधन निर्वावे ऐसे एकता तपोराशी म्हणे अनुग्रह देईन तुझसी परिपूर्ण तप 12 वर्षी आचरावे या स्थळा त्या तप पुण्यांशे करून योग्य होशील अनुग्रह कारण राव म्हणे सध्याच प्राण तृषे करुनी जातो की मग 12 वर्षे वाचल्यावरती कैसे घडेल कृपामूर्ती दत्तात्रय म्हणे तपापुढती संकल्पाते करावे काया वाचा चित्त मन संकल्प झालिया पूर्ण वर्धन झालिया पाजिन जीवन सकळ बाधा वो चुके येरी म्हणे महाराजा संकल्प करीन सांगितल्या चोजा परी आता माते उदक पाजा प्राण रक्षा माझा की नाथ गुरु संकल्प करिसी की तपा आचरण 12 वर्षी परी तैसे नोहे वैभवासी पुन्हा लिप्त न व्हावे वमना समान पाळुनी सर्व विरक्तपणाची बरवी ठेव योगा माझी नित्य बैसावे आयुष्य मर्यादा पर्यंत ऐसे एकता राव कुंठित विचार दरी व्यापले चित्त म्हणे कैसी करावी रीता प्राण कासावी स्वतसे तरी तो पूर्ण प्रज्ञावंत म्हणे महाराजा हे नाथा मी प्रपंच राहणी रूप मुक्त झालो नाही अद्यापि परी पितृश्राद्ध पितृऋण मातेसी केलिया गया वर्जन कांते पुत्र झालिया वीण कांतारुण फिटेना पुत्र विवाह स्नुषावेळी ऋणमुक्त होय शुद्ध मवळी ऐश्या ऋणाची स्थावर काजळी फिटली नाही महाराजा तरी 12 वर्षेपर्यंत प्रपंच आचरू द्यावा माते उपरी योजनी पूर्ण योगाते केलिया संकल्प समान की ऐसे बोलता ते भूपाळ अवश्य म्हणे अनुसूया बाळ मग कमंडलू भरुनी जळ त्यापासी पयाला उदक ओपुनी करी युग्मी संकल्प करावी मनोधर्मी की 12 वर्षे संकल्पनामी पुण्य योग आचरेन या परितन मनधन काया वाचा जीवित्व पूर्ण गुरु संकल्पी सोडूनी जीवन अनुग्रह देत असे मौळी ठेवूनी वरद हस्त करणी बीज मंत्र अर्पित आपुला करुणी शरणागत नाम आपुले सांगत असे म्हणे वत्सा ओळख माते मी दत्तात्रया त्रिसुत
परी तव दैव भाग्यवंत मम करमौळी विराजला परी अनुग्रह होताचे प्राप्त माईक सरोवर सहित झाला गुप्त इतके केले जया अर्थी व्यर्थ पाहत असे ऐशी चिंता मानसी बहुत करता झाला भर्तरीनाथ म्हणे महाराजा गुरुनाथ प्राण जाऊ पाहे आता ऐसे ऐकता भर्तरी वचन भोगावती पाचारी अत्री नंदना तरी ती सरिता अपार जीवन घेऊन या धावली सुरभीचे करुणी चिंतन मही दर्शविली दैदिप्यमान नेमक सहज उपजवोनी अन्न पर्वता समान मिरवले मग चमू सहित नूपनाथ भोगावतीचे स्नान करिता उत्तमन्न स्वीकारुनी समस्त दर्शन करुनी चालले पृतने सहित तुष्टिचित्ती मृग्या करुनी येत नृपती येरीकडे भोगावती तिचे स्थाना पाठविली कामधेनु स्वर्गस्थानी पाठवोनी अदृश्य झाला मुनी येरीकडे मृगया करुनी भरतरी गेला गावात तरी आता पुढे श्रोती कथा स्वीकारावी सुधारस संपत्ती धुंडी सुत मालू वदेल उक्ती नरहरी प्रसादे करुनिया स्वस्थ श्री भक्ति कथासार सम्मत गोरक्षकावकिम्यागार सदा परिशोद्भाविक चतुर सप्तविंशतीत माध्याय गोडः श्रीकृष्णार्पणमस्तु शुभम भवतु श्रीरस्तु नवनाथ भक्तिसार सप्तविंशतीत माध्याय समाप्त अध्याय 27 ओव्या 191 श्रीकृष्णार्पणमस्तु शुभम भवतु नवनाथ भक्तिसार सप्तविंशतीत माध्याय समाप्त गोरक्ष जालंधर चरपटाश्च आडबंधकानिच्छिन्दराद्याः चौरंगीरवणक भत्रिय संज्ञा भूम्या बभूवुर्नवनाथ सिद्धः श्री गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त अल्लाक्ष निरंजन।